त्या दिवशी मी खाऊ घातलेलं. तिला म्हटलं घरी घेऊन जाते. कोण आले पक्षी म्हणते तू एकटी बाकी आहे. ते म्हणतात पहिले जा तू. ते आता हा आले आताच. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ही आहे माझी मावशी आणि हे आमच्या घरातलं छोटं मेंबर जे खूप मस्ती करतं. हिला खूप बडबडायला आवडतं ना, खूप धमाल करायला आवडतं. हिचे नाव आहे पंखोडी, आमची पंखू आहे. आणि मी आली आहे, हे माझं माहेर आहे. मी माहेरी आली आहे. आज सवाशीण जेवण आहे घरी. हिला जायचं आहे गार्डनमध्ये, म्हणून ही खूप जिद करून राहिली आहे. आणि ही माझी वहिनी जी पंकूला सांगते आत्ता नाही, इव्हनिंगला जाऊ, पण पंकू काय आमची ऐकणार नाही. आत्ता ती काय बी करून आज ती कसंही करून मम्माला घेऊन जाईल गार्डनमध्ये. आता तिला असं होतं आहे बाळा केव्हा उठे ना, मी बाळासंगत केव्हा मस्ती करू. आणि तिची मम्मा म्हणते आहे बाळाकडून सरक, बाळा उठून जाईल. पण तिला तसं नाही आहे, बाळा उठ आणि माझ्याशी खेळ. तिला कंपनी पाहिजे खेळायसाठी. आता ती बघते काय करू मी. आहे ना, 10 महिन्यानंतर किती दिवस ते बी गिनले असेल तुम्ही. उठवायचंच आहे काही कर. आमच्या पंखूला किती काय बोला, आमची पंखू काय बाळाकडनं सरकणार नाही. आणि वहिनी इथं आहे, एकटी नाही राहिली मी कधी. कधी ती मस्त्या करते. मग मी लास्टमध्ये तिला बोलत. थोड्याफार बायका भेटल्या का त्यांच्या घरची कहाणी चालू होऊन जाते. इथं चालू झालंय माझी बहिणी मिस करते दादाला. दादा गेला बाहेर गावी, म्हणून बहिणी बोलते अरे मग भाऊ येते, एक वहिनी बी आहे असं मी सांगा. साठी म्हणजे सगळं चालतंय. येणारे 6 दिवस बाकी, 5 दिवस बाकी, आणि इथे बाहेर दोघी बहिणी गप्पे मारतात. सिक्रेट बात आहे. मम्मी बोलते पळ इकडनं. आणि मी निघाली आत्ता बाहेर राजू खमण घ्यायला. पार्सल रेडी. आता चाललो आपण घरी. मला ते सांगायचं होतं, माझे खूप सर्व फ्रेंड्स असं म्हणत आहे मला का बाई आम्हाला मराठी कळत नाही, तू हिंदीमध्ये ब्लॉग बनव, थोडंफार तरी हिंदीमध्ये सांग तर आम्हाला काय माहिती पडेल आहे. तू ऐसा मत कर, थोड़ा हिंदी में बोल तो हमें समझ में आएगा कि तू क्या बोल रही है. हमको थोड़ा ही बहुत पता नहीं चलता. थोड़ा जो नॉर्मल इंग्लिश होती जो नॉर्मल मराठी होती वही पता चल रही है, बाकी सब ऊपर से जाता है. तर आता माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडंफार हिंदी आणि थोडंफार मराठी ऐकायला भेटेल आहे. बिकॉज मोस्टली सर्व फ्रेंड माझे हिंदी बोलतात, हिंदी कळतं त्यांना, मराठी नाही कळत एवढं. आणि हे आमचं सवाशींचं जेवण येऊन गेलेलं आहे. आम्ही ऑर्डर केलं होतं जेवण, तर पार्सल मागवलं होतं. जे माझी काकी कॅटरर्सचंच करते, तर तिकडून आम्ही ऑर्डर केला होता काकीला. तर जेवण येऊन गेले. आता त्या सर्व बसून गेल्या आहे. काय म्हणतात, सगळे मेंबर बसलेत तिथे. मम्मीच्या खास फ्रेंड्स होत्या, त्या लोकांना बोलवलं. ते लोक बसले तिथे. इथनं वाढून तिथं देतो. हे माझं किचन आहे माझ्या मम्मीचं, आणि समोरच्या एक हॉलसारखा रूम आहे. मला सगळं व्हॉइस ओव्हर करायला लागतं, कारण की काय बोलायला असा टाईमच नव्हता. का ही मावशी आहे, ही काकी आली आहे, वहिनी आली, एवढं थोडंफार टाईमच नाही भेटला. सॉरी. इकडं मावशी, मी आणि वहिनी आम्ही तिघी वाढतो आहे ताटं, आणि तिकडनं काकी आणि माझी छोटी बहीण आहे ती देऊन देईल तिकडं. मम्मी बघते का सर्व व्यवस्थित बसून गेलं का. इथं पप्पा देवाला नैवेद्य दाखवतात आहे, आणि पप्पानी स्पेशल
माझ्यासाठी खोबरा पाक ठेवला आहे. त्यांना माहिती आहे मला खोबरा पाक खूप आवडतो, म्हणून त्यांनी खोबरा पाकच ठेवला होता. इथे मावशी भात वाढती आहे. फट फटाफट मावशी आले ना का सर्व फटफट होऊन जातं काम. अब सब खाने बैठने वाले हैं इस घर में. खाना देके मैं भी सबको प्लेट दे के मैं भी खाना खाने बैठूंगी. यहाँ पे सब हमारी बातें चल रही है. मम्मी बोल रही है, अरे भाभी को बोल रही है तू बैठ जा, अब काम मत कर, जो कुछ भी होगा वो बाद में देख लेंगे, अभी तो खाने बैठ जा. भाभी कुछ सुनेगी नहीं, उसको वो बिज़ी है उसके, हाँ इसको ये रह गया है, वो रह गया है, ये देने का रह गया है. तर आपण कामात एवढे बिझी होतो का काही शूट झालं नाही. पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तसं सर्वांना बाय बाय, टाटा, सी यू. श्री स्वामी समर्थ.